नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल। स्वागत आहे सर्वांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आम्हाला कालभैरवनाथाच्या मंदिरात जायचं होतं आकडगावला दर्शन घेण्यासाठी। तर उन्हामध्ये जायचं आहे, चेहऱ्यावर खूप टॅनिंग झाले होते। मग मी इथे सकाळी फेस पॅक बनवला। त्यासाठी मी 2 चमचे इथं बेसन पीठ घेतलंय आणि 2 चमचे दूध घेतलंय आणि अर्धा चमचा हळद घेतली आणि फेसला लावून घेतले। 10 मिनिटं ठेवून धुवून घेतले। बघू शकता तुम्ही किती छान रिझल्ट आलेला आहे। खूप दिवसाचं ठरवलं होतं आम्ही जायचं म्हणून। आज यांना पण सुट्टी होती, मग फायनली आम्ही निघालोय। तर 4 वाजले होते आम्हाला निघायला आणि खूप ऊन होतं। 4 वाजले होते तरी पण, म्हणून मी स्कार्फ ते बांधलाच आहे। कालभैरवनाथ मंदिराबद्दल एक रहस्यमय गोष्ट आहे। इथे म्हणजे भूतांची जत्रा भरते। चैत्र पौर्णिमेच्या येणाऱ्या पहिल्या रविवारी इथे जत्रा भरते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी इथे भूतांची जत्रा भरते। तर सर्व ग्रामस्थ इथे रविवारी येतात। जत्रा वगैरे झाल्याच्या नंतर ते घरी जातात। दुसऱ्या दिवशी कुणीही मंदिराकडे फिरकत नाही। दुसऱ्या दिवशी भूतांची जत्रा भरते अशी मान्यता आहे इथलची। तर 3 राक्षस होते, त्यांनी हे मंदिर बांधलेलं आहे। त्या राक्षसांचं नाव म्हणजे पुरातन काळातील नोंदणीनुसार आगडमल, रतलमल आणि देवमल ही त्यांची नावे आहेत। तर भगवान कालभैरवनाथांनी त्यांच्याकडून गंगेतून पाणी आणून हे मंदिर एका रात्रीतून बांधून घेतलेलं आहे। तर कालभैरवनाथ मंदिरामध्ये कालभैरवनाथांसोबत जोगेश्वरी माता यांच्या मूर्ती आहेत दोघांच्या, आणि 3 राक्षसांच्या मूर्ती प्रथम द्वारामध्ये वरती आहेत। तर इथे कडुलिंबाचं झाड आहे। त्या झाडाला बहर येतो पण लिंबोळी येत नाही, म्हणजे त्या झाडापासून अजून दुसरं रोप तयार झालेलं नाहीये। आणि गावकऱ्यांचं असं म्हणजे मान्यता आहे की सर्पदंश झाल्यास त्या लिंबाच्या पाल्यामध्ये गुंडाळून ठेवल्यास सर्पदंशाची तीव्रता कमी होते आणि त्या लिंबाचा पाला कडू नाही तर गोड आहे। तर तिथे दर रविवारी भंडारा असतो आमटी भाकरीचा आणि खूप भाविक येतात प्रसाद घेण्यासाठी तिथे। खूप छान आहे। आणि आता मंदिराचं कलरचं काम पण चालू होतं आहे। आता जत्रेमुळे सगळीकडे काम चालू आहे मंदिराचं। बघू शकता तुम्ही, पूर्ण दगडी बांधकाम आहे मंदिराचं। खूप छान मंदिर आहे। तर 6 वाजले होते आम्हाला तिकडनं निघायला। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला बाय।